मालवण घटनेवर संभाजी शौर्य प्रतिष्ठानची प्रतिक्रिया। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थापनेसाठी चर्चा। सरकारने जर का तिथे अल्टिमेटम जे दिलेलं आहे 10 दिवसामध्ये तिथे जर का त्यांनी स्मारक बसवलं नाही तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने तिथे स्मारक नक्कीच बसवणार। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे मावळे मालवण या ठिकाणी जो स्मारक घेऊन गेलो होतो त्या स्मारका पाठीमागची एकच आमची प्रामाणिक विरोध करायचा आहे। म्हणजे कंत्राटदार आहे जे कोणी दिलं त्यांच्यामुळे जे घटना घडल्या असतील आम्हाला कोणाला विरोध नाहीये। आमची फक्त शिवप्रेम म्हणून ही भावना आहे की आमच्या भावना दुखावल्या गेल्या ती कोसळलेलं स्मारक बघून त्या जागी आम्हाला एक प्रतिसाद द्यायचा होता। शासनाला मदत करायची होती की बाबांनो जे वाद आता पेटताय जे राजकारण होते ते कुठेतरी थांबलं जावं म्हणून आम्ही ते शिवस्मारक या ठिकाणून घेऊन गेलो। अगदी 700 किलोमीटरचा प्रवास आम्ही एका रात्रीमध्ये पूर्ण केला। 15 मावळे गेलो पण प्रशासनाने आम्हाला थांबवलं। त्यांच्याही आम्ही विनंतीला मान दिला कारण आम्ही संविधानाला मानतो म्हणून आम्ही त्या ठिकाणी थांबलो। परंतु आम्ही जो वेळ दिलाय तो का दिलाय याची पाठीमागची भावना हीच आहे की त्या ठिकाणी लवकरात लवकर स्मारक बसवावं। प्रशासन हुकूम आहे ना पण प्रशासनाकडून जर त्यांच्या प्रक्रियेमधून त्यांना वेळ मिळत नसेल तर आमची एक स्पष्ट भूमिका आहे आम्ही जो वेळ दिलाय त्या वेळेत जर स्मारक बसत नसेल तर आम्हाला छत्रपती शिवरायांचा आम्ही मावळे आहोत। महाराजांना जो गनिमी कावा केला तो गनिमी कावा आम्हाला सुद्धा करता येतो म्हणून आम्ही स्पष्ट सांगतोय की आम्ही त्या ठिकाणी गनिमी कावा पद्धतीनं पुतळा बसवण्याचा विषय हा नंतर येतो पण त्या ठिकाणी प्रशासनाच्या समोर आम्ही सगळे शिवप्रेमी तो पुतळा स्मारक तिथं उभारू असं आम्हाला सांगायचंय। त्याबद्दल आम्ही अगदी 2 दिवसामध्ये संभाजीनगरच्या आमचं आता ठरलं की क्रांती चौकामध्ये आम्ही आमरण उपोषण करणार आहे। मी शासनासमोर आम्ही दोन्ही मार्गाने जातोय। एक क्रांती चौकामध्ये आमच्या काही अनेक मागण्या आहेत त्या मागण्या पण आम्ही त्या तिथे घेऊन जाणार आहे आणि शासनानं त्या स्मारकाला परवानगी देण्याचं मोदी साहेबांच्या हाताने उद्घाटन झालं होतं तिथं ऑलरेडी परमिशन होती त्यामुळे आता काही नव्या परमिशन घ्यायची गरज नाहीये। तोपर्यंत तरी आमचं अश्वरूढ स्मारक त्या ठिकाणी बसवावं त्या स्मारकाची कुठलीही तुटफूट होणार नाही त्याची कुठलीही नुकसान होणार नाही याची जबाबदारी आमच्यावाली आहे हेच आम्ही या पत्रकार माध्यमातून स्पष्ट करतोय। तर सर्व पत्रकार बांधवांना आमची नम्र विनंती आहे की आपण ही बातमी सर्वांपर्यंत पोहोचवून सर्व शिवप्रेमींना जागरूक करून आमच्यापर्यंत नक्कीच आम्हाला ते सहकार्य करतील आणि आपण नक्कीच तो पुतळा त्या ठिकाणी बसलेला बघू असं आमची आम्ही आशा व्यक्त करतो। तिथं तहसीलदार मॅडम होत्या तिथे PSI होते API होते BDO होते तिथे जेवढे प्रशासकीय अधिकारी होते ती जागा जर निवडीची असली तर ते सगळं अधिकार तहसीलदारांकडे आहे। तो तहसीलदार मॅडम रात्री 1 वाजता आमच्या संघटनेने संवाद साधला आमचं निवेदन त्यांनी घेतलं। पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करत पोलीस बंदोबस्ताच्या बाहेर मालवण शहराच्या बाहेर आम्हाला पुतळ्यासह बाहेर दिलं पण नंतर आम्ही तो समजून घेतले की सरकार पण लवकर होणार नाही म्हणून आम्ही आमचं स्मारक मालवण या ठिकाणी शिवप्रेमींच्या सहकार्यानं सुरक्षित ठेवलंय। आम्ही ते गनिमी कावा पद्धतीनं शासनानं नाही केलं तर आमची संघटना ते बसवणार।